सर्वांना नमस्कार। आपला आजचा जो विषय आहे अतिशय महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे, परंतु विषयाला सुरुवात करण्यापूर्वीच एक छोटंसं वाक्य सांगतोय की हा विषय राजकारणाचा आणि इगोचा अजिबात नाही। हा विषय जो आपला तो बालमानसशास्त्र, आनंददायी शिक्षण आणि विद्यार्थी केंद्रित शिक्षण या अत्यंत महत्त्वाच्या शिक्षण क्षेत्राच्या घटकांशी निगडीत आहे। आता या सर्वांच्या बाबतीमधली थोडीशी पार्श्वभूमी जर आपण बघितली तर आपल्या सर्वांना ज्ञात असलेलेच मुद्दे आहेत। NEPचं धोरण आलं, त्यानंतर NCA प्रसिद्ध झाला, त्यानंतर परख सार्थक ही डॉक्युमेंट प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर त्याच्या संदर्भामध्ये ज्या टास्क फोर्सची निर्मिती झाली, 297 वेगवेगळ्या प्रकारचे टास्क तयार केले आणि ते त्या स्टेक होल्डरना तयार करण्याची सूचना काढली आणि त्या वेगवेगळ्या विभागांपैकी एक विभाग आहे SCRT आणि त्या SCRTकडे काम देण्यात आलं, ते म्हणजे राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करणे। राज्य अभ्यासक्रम आराखड्याचे दोन भाग आहेत। मुळात आपल्या धोरणाचेच दोन भाग आहेत, एकूण 4 भाग आहेत। त्या 4 भागांपैकी पहिला आहे बाल शिक्षणाचा, दुसरा आहे शालेय शिक्षणाचा, तिसरा आहे टीचर एज्युकेशन शिक्षकांच्या शिक्षणाचा आणि चौथा आहे प्रौढांच्या शिक्षणाचा, अडल्ट एज्युकेशन। म्हणजे चाइल्ड एज्युकेशन, स्कूल एज्युकेशन, टीचर एज्युकेशन आणि अडल्ट एज्युकेशन या 4 भागांपैकी 2 जे भाग आहेत हे 2 भागाचं काम पूर्ण करण्याची जबाबदारी SCRTकडे देण्यात आली। त्यानुसार SCRTमध्ये ही प्रक्रिया सुरू झाली। पूर्व प्राथमिकची 3 वर्ष आणि पुढची 2 वर्ष असा 5 वर्षांचा जो अभ्यासक्रम आहे तो SCF FS फाउंडेशन स्टेज या नावाने प्रसिद्ध झाला आणि त्याच्यानंतरचा जो दुसरा भाग आहे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण, ज्याच्यामध्ये 3री ते 12वी या सगळ्या वर्गांचा अभ्यासक्रमाचा समावेश आहे। या संदर्भामध्ये जी प्रक्रिया आपल्यासमोर आली त्या प्रक्रियेनुसार वेगवेगळ्या विषयांच्या समित्या तयार झाल्या। 16 प्रकारच्या समित्या त्याच्यामध्ये काम करत होत्या आणि या 16 समित्यांच्या सदस्यांनी जो ड्राफ्ट तयार केला तो ड्राफ्ट SCRTच्या विभाग प्रमुखांकडे दिला आणि या विभाग प्रमुखांकडे तो ड्राफ्ट दिल्यानंतर या 16 समित्यांच्या ड्राफ्टचं क्लबिंग केलं आणि तो ड्राफ्ट म्हणून प्रसिद्ध झाला। क्लबिंग करत असताना या ड्राफ्टमध्ये काम करणाऱ्या जवळजवळ 104 लोकांची एकत्रित या 16 घटकांमध्ये हे 16 विषय असे आहेत याची एकही मीटिंग झाली नाही। याला इंदलकर सर माझे सहकारी आहेत, तिथं अजून काही घटक आहेत ते साक्षीदार आहेत की या 16 घटकांची एकत्रित बैठकच झाली नाही। 16 कमिट्यांनी जे काही शिफारशी तयार केल्या त्या क्लबिंग केल्या आणि त्याची बंच पब्लिकेशन आराखडा म्हणून प्रसिद्ध झाला। आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्या बाबतीमधल्या काही गोष्टी ज्या थोड्याशा भडकपणे लोकांच्या समोर आल्या त्या लक्षात आल्यानंतर सुकाणू समितीने सांगितलं की हा आराखडा आम्हाला न दाखवताच प्रसिद्ध झाला, म्हणजे आमची याला अप्रूव्हल घेतलेली नाही। त्यानंतर पुढची प्रक्रिया झाली फीडबॅकच्या बाबतीत। आपल्या सगळ्यांकडून फीडबॅक मागवले, हे फीडबॅक SCRTकडे जमा झाले, त्याचं पुन्हा सॉर्टिंग झालं, ॲक्सेप्टेड, पार्टली ॲक्सेप्टेड आणि रिजेक्टेड। त्याच्यानंतर पुन्हा रिजेक्टेड बाजूला गेले, पार्टली ॲक्सेप्टेड आणि ॲक्सेप्टेडचं पुढचं जे काही काम आहे ते काम करण्यासाठी सुद्धा SCFच्या ड्राफ्ट समितीमध्ये काम करणाऱ्या लोकांचा सहभाग नव्हता। त्यांच्या प्रशासकीय जे कोणी प्रमुख होते त्यांनीच परस्पर ती रिवाइज ड्राफ्ट तयार केला आणि तो रिवाइज ड्राफ्ट 28 ऑगस्ट 2024 रोजी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये तो ड्राफ्ट तयार झाला। त्याच्यावरती जी काही दुरुस्त्या होत्या त्या दुरुस्त्यांची चर्चा झाली आणि सुकाणू समितीची बैठक झाली 9/9/2024 आणि ही सगळी बैठक झाली, सूचना झाल्या, मंजुरी झाली, तरीसुद्धा ड्राफ्ट प्रसिद्ध व्हायला एक छान मुहूर्त निवडला। तो मुहूर्त होता 14/10/2024 या तारखेचा संदर्भ असा की विधानसभा आचारसंहिता लागू होण्याच्या आदल्या दिवशी, विधानसभेची आचारसंहिता लागू होण्याच्या आदल्या दिवशी हा ड्राफ्ट 14/10/24 रोजी प्रसिद्ध झाला। आता ज्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत ते तर आपल्या सर्वांना माहीत आहे, परंतु गेल्या एकूण शिक्षण प्रक्रियेमधलं 68चं पहिलं धोरण, 86चं दुसरं धोरण
आणि 2020चं तिसरं धोरण ज्याची आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहत होतो आणि त्या धोरणामधली जी वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी त्या लोकांपर्यंत येणं, त्याच्यावरती लोकांनी आपले अभिनंदनपर काही बोलणं हे येण्याआधीच हा विषय वेगळ्या स्वरूपामध्ये आपल्यासमोर आला आणि त्या संपूर्ण नवीन जो राष्ट्रीय धोरण आहे त्या धोरणाचीच एक प्रकारे बदनामी झाली असं मला वाटतं. कारण खूप चांगल्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. पूर्व प्राथमिकचं जे शिक्षण होतं जे आतापर्यंत आपल्या नियंत्रणामध्ये नव्हतं त्याची एक व्यवस्थित आराखडा तयार झाला. त्या पद्धतीने ते शिक्षण होणार आहे. शासनाचं त्याच्यावरती नियंत्रण येणार आहे. म्हणजे कोणी शिकवावं, कसं शिकवावं, कुठे शिकवावं हे योग्य त्या पद्धतीनं स्पष्ट होणार आहे. त्याचबरोबर व्यावसायिकच्या बाबतीमधली जी भूमिका आहे ती अतिशय चांगली आहे. मल्टीडिसिप्लिनरीचं आपण ॲक्सेप्ट घेतलेलं आहे. विविध प्रकारच्या वेगवेगळ्या विषयांची निवड करण्याचं स्वातंत्र्य आपण विद्यार्थ्यांना देतोय. आवड त्यांना मिळणार आहे. व्यावसायिक शिक्षण आहे. या सगळ्या गोष्टी, त्याचबरोबर मूल्यमापनाची आपली जी पद्धत आहे घोका आणि ओका तिच्यावरती नियंत्रण येणार होतं. अंतर्गत मूल्यमापनामधले जे दोष आहेत ते सुद्धा बाजूला काढून त्या विद्यार्थ्याचं फक्त विद्यार्थ्यांनी स्वयंमूल्यमापन किंवा शिक्षकांनी मूल्यमापन असं न करता सहयोगी अध्यापन, त्याच्या शेजारी बसणाऱ्या मुलांनी त्याचं मूल्यमापन करायचं आहे. ते जे काही अभिप्राय दिलेले आहेत ते खरी आहेत किंवा खोटे आहेत हे पालकांनी त्याच्यावरती शिफारस करायची आहे. अशा प्रकारे सर्वांगीण त्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन HPCच्या माध्यमातून होणार होतं. असे अनेक हायलाईट पॉईंट या संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये आहेत आणि त्याचं पहिलं पाऊल या वर्षीच्या 16 जूनच्या पहिल्या वर्षीच्या अभ्यासक्रमातून पडणार होतं. पण ते पाऊल पडतानाच हा सगळा वेगळ्या दिशेने आपला प्रवास सुरू झाला. CBSE पॅटर्नच्या बाबतीमध्ये आपण मागच्याच कार्यशाळेमध्ये बोललोय आणि या CBSE पॅटर्नच्या बाबत बोलल्यानंतर खरा जो विषय आपल्यासमोर आला तो 16 एप्रिल 2025ला जो शासन निर्णय प्रसिद्ध झाला आणि ज्याच्यामध्ये हिंदी तिसरी भाषा अनिवार्य असेल अशा पद्धतीचा संदेश आपल्यापर्यंत शासन निर्णयाच्या माध्यमातून आला. याच्यानंतर पुन्हा नकारात्मक भूमिका किंवा उलटसुलट चर्चा होत आहेत असं म्हटल्यानंतर सुरुवातीला शिक्षण मंत्री महोदय, टप्प्याटप्प्याने मुख्यमंत्री यांनी सुद्धा ही भाषा अनिवार्य नाही, तिला पर्याय आहेत वगैरे अशा पद्धतीनं थोडीशी सामोपचाराची भाषा सुरू केली. काही प्रमाणामध्ये हा विषय थांबेल किंवा काहीतरी धोरणामध्ये बदल होईल असं वाटत होतं. पण हा बदल होण्याची आपण वाट पाहत असतानाच नेमकं 16 जूनला आपल्या राज्यातल्या विदर्भ वगळता सर्व शाळा सुरू झाल्या आणि 17 तारखेला म्हणजे शाळा सुरू झाल्याच्या दुसऱ्या दिवशी एक शासन निर्णय प्रसिद्ध झाला आणि या शासन निर्णयामध्ये हिंदीच्या बाबतीमध्ये जो अनिवार्य शब्द होता त्या अनिवार्य शब्दाला थोडीशी कलाटणी देऊन, थोडीशी फसवणूक करून जर तरच्या भाषेमध्ये तो शासन निर्णय आपल्यापर्यंत आला आणि त्याच्यामध्ये हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून असेल तथापि 20 विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास त्याला वेगळ्या पद्धतीनं शिक्षणाची व्यवस्था आपण करू, शिक्षक नियुक्त करू, ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था करू, अशा पद्धतीचे वेगळ्या पद्धतीचे स्टेटमेंट आपल्याला ऐकायला मिळाले. आणि आजच्या एका आर्टिकलमध्ये पण मी ते स्पष्ट केले की 17 तारखेच्या शासन निर्णयाची शाई वाळते न वाळते तोच 18 तारखेला आमचे आदरणीय SCRT संचालक रेखावर साहेबांनी एक परिपत्रक प्रसिद्ध केलं की ज्याच्यामध्ये मूल्यमापनाच्या सगळ्या प्रक्रिया कशा पद्धतीने होतील, कुठल्या तासिका किती असतील, किती मिनिटाचा तास असेल, हे सगळं इतकं काटेकोरपणे दिलं की इतकी तळमळ आपण संचमान्यतेला जर दाखवली असती तर खूप बरं झालं असतं. म्हणजे आदल्या दिवशी शासन निर्णय निघतो आणि दुसऱ्या दिवशी 12-15 पानांचं परिपूर्ण परिपत्रक तयार होतं. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की बॅकअप प्रोसेसमध्ये हे सगळं तयार होतं. फक्त शासनाचं स्टॅम्पिंग आलं की हे इश्यू करायचं, हा सगळा प्लॅन तिथं तयार होता. आणि हा खरंच खूप दुर्दैवी. याचं कारण असं की मूल्यमापनाचा हा जो संपूर्ण आराखडा आपण बघितला तर पूर्वीची परिस्थिती काय होती, आताची परिस्थिती काय आहे, बदल काय केला आहे, तो कशा पद्धतीने अंमलबजावणी केली जाईल, मिनिटांचा हिशोब, तासिकांचा हिशोब, एकूण वर्षभरामधल्या कॅलेंडर डेजचा हिशोब, हे सगळे परिपूर्ण सूचना त्या परिपत्रकामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टींचा आपण ज्यावेळी विचार करतोय त्याचवेळी कालच शिक्षण मंत्री महोदयाने अजून एक नवीन बातमी आपल्याला दिलेली आहे. PM श्री शाळांच्या बेसवरती
आता CM श्री शाळा येणार आहेत, इतक्या शाळा निवडल्या जातील, असं केलं जाईल, तसं केलं जाईल. खरं तर या शाळांच्या समस्यांच्या बाबतीत आत्ताच मॅडमने उल्लेख केला की मूलभूत शाळांना ज्या गरजा आहेत त्या पहिल्यांदा परिपूर्ण करा आणि मग निवडक शाळांना तुम्हाला जे काही वेगळ्या पद्धतीचे वातावरण द्यायचे, वेगळ्या पद्धतीचं डोस द्यायचं आहे तो द्या. याचं कारण असं की ज्या मराठी शाळांच्या अस्तित्वाबद्दल आपण सर्वजण तळमळीनं बोलतो आहोत, त्या मराठी शाळांच्या अस्तित्वासाठी जे प्रयत्न होणं गरजेचं आहे, शासनाने त्यांच्या बाबतीमध्ये जे काही धोरणं बदलणं गरजेचं आहे, ती धोरणं बदलली जात नाही आहेत. हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडू इच्छितो. याचं कारण असं की भौतिक सुविधांच्या बाबतीमध्ये प्रत्येक वेळी वेगवेगळी परिपत्रकं काढतात, परंतु निधीचा कुठेही उल्लेख त्याच्यामध्ये नसतो. CCTV लावणं बंधनकारक आहे, पण आणायचे कुठनं उल्लेख नाही. खाजगी शाळांचं बाजूला ठेवा, सरकारी शाळांमध्ये सुद्धा अजूनही 100% CCTV नाहीत. त्यांचीही अजून जी काय निविदा प्रक्रिया आहे त्या निविदा प्रक्रियेमध्येच ते अडकलेलं आहे. आणि अजून एक त्यातलं वेगळेपण सांगतो की किमान ज्या शाळा आत्ता कशाबशा चाललेल्या आहेत त्या शाळांना वेतनेतर अनुदान दिलं जातं, हे वास्तव आहे. पण त्यातलं दुसरं वास्तव असं आहे की ज्या शाळांना वेतनेतर अनुदान मिळतं त्या फक्त 2008 साली मार्च महिन्यामध्ये 100% अनुदानावरती असलेल्याच शाळा आहेत. 2008 नंतर 100% अनुदानावरती आलेल्या शाळांना गेल्या 15-20 वर्षामध्ये एकही रुपया शासनाने वेतनेतर अनुदान म्हणून दिलेलं नाहीये. तरी त्या शाळा कशा काय चालत असतील आपण विचार करण्याची गरज आहे. आता इथं महत्त्वाचा मुद्दा येतो तो या तिसऱ्या भाषेच्या संदर्भातला. आणि तिसऱ्या भाषेच्या संदर्भामध्ये मगाशीच आपण पळवाट म्हटलं त्याला, 20 विद्यार्थ्यांची अट वगैरे, याच्यामध्ये अप्रत्यक्षपणे हिंदी लादणं हा कितीही नाकारलं तरी तो वास्तवाचा मुद्दा आहे. त्याच्यासाठी मी व्यवहारातलं एक उदाहरण सांगितलं होतं. काही वर्षापूर्वी ST महामंडळाने एक योजना काढली होती, 30 रुपयामध्ये चहा नाश्ता. म्हणजे ज्या ठिकाणी गाडी थांबते त्या हॉटेलमध्ये तुम्हाला 30 रुपयामध्ये चहा नाश्ता मिळेल. व्यवस्था चांगली होती, पण नाश्त्याला पर्याय होते. वडापाव असेल, इडली सांबार असेल, पोहे असतील, अजून काहीतरी असेल. काउंटरला गेलं की इडली आहे पण सांबार शिल्लक नाही, वडा आहे पण पाव शिल्लक नाही, उपीट आत्ताच संपले, पोहे आहेत. म्हणजे काहीही तुम्ही केलं तरी तुम्हाला पोहेच खावे लागणार. हे अप्रत्यक्ष गणित त्या कॅन्टीनच्या मालकाने जे केलं होतं तेच आत्ताच्या शासनाने केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला पर्याय दिलेले आहेत, पण बाय डिफॉल्ट तुम्हाला ते हिंदीच घ्यावं लागणार, हे त्यांनी अप्रत्यक्षपणे स्पष्ट केलेलं आहे. पर्याय जे दिलेले आहेत त्या पर्यायामध्ये 20 विद्यार्थ्यांनी मागणी केली तर, आणि हे 20 विद्यार्थी कुठले पाहिजेत, त्या इयत्तेतले पाहिजेत. म्हणजे पहिलीच्या वर्गातले, दुसरीच्या वर्गातले, तिसरीच्या, चौथीच्या. आज आपल्या शासनाच्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही आकडेवारी बघितली तर कितीतरी शाळा अशा आहेत की ज्यांचा संपूर्ण शाळेचा पटच 20 आहे. मग या शाळांना पर्याय मागण्याचाच अधिकार नाहीये. ज्या वर्गामध्ये 20 पेक्षा कमी मुलं आहेत त्या सगळ्या मुलांनी जरी ठरलं, 19 मुलांनी ठरलं, तरी सुद्धा तिथं ही परिस्थिती मान्य होणार नाहीये. म्हणजे या शासनाच्या निर्णयाचा अंमलबजावणीच्या प्लॅटफॉर्मवरती आपण विचार केला तर ही फक्त शाब्दिक फसवणूक आहे. अन्यथा बाय डिफॉल्ट हिंदी आणि हिंदीच लागू करणं हा छुपा अजेंडा वेगळ्या पद्धतीने त्यांनी एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर तिसऱ्या भाषे संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळी स्टेटमेंट केली जात आहेत. त्या स्टेटमेंटचा आपण जर बारकाने विचार केला तर त्यातला एक प्रमुख मुद्दा सांगतो मी, की मीच स्वतः सांगतोय की होय, महाराष्ट्रामध्ये त्रिभाषा सूत्र पहिलीपासून अस्तित्वात आहे. मीच म्हणतोय की महाराष्ट्रामध्ये त्रिभाषा सूत्र पहिलीपासून अस्तित्वात आहे. पण कुठं, याचा जर आपण विचार केला तर आपल्याकडं ज्या विविध माध्यमांच्या शाळा अस्तित्वात आहेत त्या विविध माध्यमांच्या शाळांच्या तुलनेमध्ये मराठी माध्यमाची शाळा आणि इंग्रजी माध्यमांची शाळा या 2 माध्यमांच्या शाळा जर सोडल्या तर हिंदी, सिंधी, गुजराती, तेलुगू, कन्नड, उर्दू, तमिळ
या शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र अस्तित्वात आहे. मग आता अडचण आली कुठं? अडचण तीच आहे. SCRT मध्ये सुद्धा हेच झालं की या शाळांना जर त्रिभाषा सूत्रे तर म्हणजे तिथं लँग्वेजमध्ये 3 कॉलम येतात आणि इथं 2च कॉलम येतात. मग हा कॉलम मोकळा कसा ठेवला? तिथं काहीतरी टाका म्हणून टाकलं. हा प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे. समानता आणणं, पण ही समानता आणताना किती चुकीचं लॉजिक वापरले ते महत्वाचे. ते लॉजिक असं आहे की मी या ज्या शाळा तुम्हाला सांगितल्या हिंदी, सिंधी, गुजराती, तेलुगू, कन्नड, उर्दू आणि मल्याळ, तमिळ, या ज्या काही शाळा आहेत, एक शाळेचं आपण उदाहरण घेऊयात, गुजराती शाळा, गुजराती माध्यमाची शाळा. गुजराती माध्यमाच्या शाळेमध्ये प्रवेश घेणारं मूल हे गुजराती परिवारातलंच आहे. गुजराती माध्यमाच्या शाळेमध्ये प्रवेश घेणारं मूल हे गुजराती परिवारातलंच आहे. त्या मुलानं आत्ता मॅडमने उल्लेख केल्याप्रमाणे जन्माला आल्यापासून 6 वर्ष ही भाषा परिवारामध्ये ऐकलेली आहे आणि परिवाराशी बोललेली आहे. ती त्याच्या मेंदूमध्ये व्यवस्थित फीड झालेली आहे. म्हणजे ती भाषा त्याला अपरिचित नाही. आणि मग मातृभाषा म्हणून मराठी आणि पहिलीपासून इंग्रजीच्या धोरणामुळे इंग्रजी, अशा या 2 भाषा आणि त्याची मूळ होम लँग्वेज ज्याला आपण म्हणू त्या शाळेची माध्यम भाषा म्हणून या शाळांमध्ये हिंदी, सिंधी, गुजराती, कन्नड, तेलुगू, उर्दू आणि तमिळ या सगळ्या शाळांमध्ये ही प्रोसेस अस्तित्वात आहे. याचं कारण त्या परिवारातलीच मुलं त्या शाळेमध्ये शिकतात आणि त्या शाळेची माध्यम भाषा मान्यताप्राप्त तीच आहे. आता आपल्या मुलांवरती ते जेव्हा आपण लागू करणार आहोत तेव्हा जर विचार केला तर ही जी मुलं आपल्याकडची शिकणार आहेत मराठी किंवा इंग्रजी माध्यमातली मुलं ही अशा हिंदी भाषेशी कुठंही निगडीत नाहीत. आनंदाने हिंदी ऐकलं, तेरे को क्या करने का, तू इधर आ, हे बोलणं वेगळं, पण भाषा म्हणून शिकणं हा खूप वेगळा प्रकार आहे. आपण सिरियलमध्ये ऐकतो, कळत नसलं तरी लहानपणापासून आपण हिंदी सिनेमे बघितले, स्टोरी समजते, आपल्याला अर्थबोध होतो, परंतु भाषा शिकणं, भाषेची कौशल्य शिकणं हा पूर्णपणे भिन्न भाग आहे. आणि हा भिन्न भाग जेव्हा आहे तेव्हा त्याची सांख्यिकी माहिती पण खूप महत्त्वाची. एकूण कालच आदरणीय शिक्षण मंत्री महोदयांनी जाहीर केल्याप्रमाणे आपल्याकडं शिक्षण प्रक्रियेमध्ये असलेली जी मुलं आहेत ती आहेत 2,11,79,157. 2,11,79,157. त्यापैकी मराठी माध्यमामध्ये शिकणारी मुलं आहेत 1,27,61,61,364 आणि इंग्रजी माध्यमामध्ये शिकणारी मुलं आहेत 66,89,059 आणि या दोन्हींची बेरीज जर केली तर 2,11,00,000 पैकी 1,94,00,000 म्हणजे अगदी कट्टाकट्टी 15 लाख मुलं या दोन्ही वजाबाकीतनं उरतात. म्हणजे एकूण विद्यार्थी संख्या 2,11,00,000 आणि त्यापैकी मराठी आणि इंग्रजी माध्यमांची मुलं 1,94,00,000 म्हणजे 94च्या पुढचे सोडलेले 5-6 आणि वरचे मिळून साधारण 15 लाख मुलं ही या उरलेल्या माध्यमामध्ये शिकतायत ज्यांना त्रिभाषा अवलंबलेली आहे. आणि एकूण विद्यार्थी संख्येचा विचार केला तर 2,11,00,000 मुलांपैकी 15 लाख म्हणजे 2 कोटींपैकी 20 लाख जरी असते तरी 10% आपण म्हणलं असतं. 10% पेक्षाही कमी मुलं ही त्रिभाषा सूत्र पद्धतीनं शिकतायत आणि त्याचं बेसिक कारण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अस्तित्वात आहे. त्या परिवाराशी, त्या भाषेशी ती मुलं 6 वर्ष जन्माला आल्यापासून परिचित आहेत. ही मुलं मात्र अशा एका अपरिचित भाषेशी जोडण्याचा इथं प्रयत्न केला जातो आहे. आणि आनंददायी शिक्षण, बालस्नेही शिक्षण, बालकेंद्रित शिक्षण या सगळ्या संकल्पना आपल्या एका शब्दाने कोलमडून पडतात, ते म्हणजे मूल्यमापन. कारण मूल्यमापन म्हटलं की त्याला म्हणता आलं नाही, नीट बोलता आलं नाही, प्रश्न विचारले, प्रश्नाची उत्तरं दिली नाहीत, लगेच तिथं गुणांकन, मानांकन, श्रेणी जे काही असेल ते दिलं जाणार आणि आपोआपच त्या विद्यार्थ्याच्या विकासावरती तो निगेटिव्ह परिणाम आता मॅडमने म्हटल्याप्रमाणे होणार आहे. आणि पुन्हा
जर तुम्ही हिंदीचाच हट्ट धरताय तर मी सुद्धा हिंदीचंच विश्लेषण करतोय। ते असं की एखाद्या लहान मुलाला आपण ती लिपी ती भाषा शिकवण्याचा प्रयत्न पहिलीमध्ये करतोय आणि त्याच वेळी पहिल्या तासाला मराठी शिकवलं आणि दुसऱ्या तासाला हिंदी शिकवलं। हे शिकवत असताना मराठीमध्ये मी त्याला सांगणार आहे जीवन आणि दुसऱ्या तासाला मॅडम म्हणणार आहेत जिंदगी। मग ते जीवन मधलं ज का जिंदगी मधलं ज हा गोंधळ त्या मुलाच्या मनामध्ये होणार आहे। कितीतरी शब्द आपल्याला असे सांगता येतील की या शब्दांचा उच्चार वेगळा आहे, त्याची भाषा वेगळी आहे। समर्थन करणारी जी समोरची टीम आहे ती पण सांगते की हिंदी खूप सोपी भाषा आहे कारण दोन्हीची लिपी देवनागरी आहे। पण लिपी देवनागरी आहे याचा अर्थ दोन्ही भाषा एकच आहेत असा अजिबात नाही। उदाहरणच द्यायचं ठरलं तर मराठीमध्ये तासाला आपण म्हणणार पोलीस आला आणि दुसऱ्या तासाला म्हणणार पोलीस आई। तिथं पुल्लिंगी आहे, इथं स्त्रीलिंगी आहे। मग नेमकं करायचं काय हा जर गोंधळ हा जर संभ्रम त्या मुलाच्या मनामध्ये निर्माण झाला तर त्याच्या बेसिक कन्सेप्ट एस्टॅब्लिश होणारच नाही। उलट इतका संभ्रम निर्माण होईल की हीच भाषा बरोबर का ती भाषा बरोबर, याच्यापेक्षा कुठलीच भाषा बरोबर नाही, असा काहीतरी वेगळा निष्कर्ष त्याच्या मनामध्ये येण्याची शक्यता आहे। त्यामुळं भाषेची वैशिष्ट्ये लक्षात घेणं गरजेचं आहे आणि मग आपण टप्प्याटप्प्याने पुढे जाणं का गरजेचं आहे तर या वयोगटामध्ये मेंदूंची जोडणी, न्यूरॉन्सची जोडणी, संकल्पना स्पष्ट होणे ही हायेस्ट लेवलला असतात वयाच्या 8 वर्षापर्यंत। हे जर मान्य केलं पण क्षमता आहे म्हणून आपण किती कोंबणार याचा विचार करणं गरजेचं आहे। आणि आनंददायी शिक्षणाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या लहान वयोगटाच्या मुलांसाठी भाषा शिक्षण, गणित शिक्षण हे दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत आणि त्याच्याचबरोबर कला, क्रीडा आणि कार्य शिक्षण हे 3 विषय सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत, जे त्याच्या शारीरिक विकासासाठी, मानसिक विकासासाठी, बौद्धिक विकासासाठी गरजेचे आहेत। आणि तासवारीचं नियोजन करताना नेमकं तेच केलेलं आहे। कला, क्रीडा, कार्य शिक्षणचे तास कमी केले आणि ते तास हिंदीसाठी डायव्हर्ट केलेले। टाइम मॅनेजमेंट, कारण शेवटी याच वेळेमध्ये सगळं बसवायचं। म्हणजेच याचा अर्थ असा की जे मूल पूर्वीच्या तुमच्या नियोजनानुसार मैदानात खेळणार होतं, मातीशी खेळणार होतं, कागदाशी खेळणार होतं, ते आता तुमच्या या हिंदीच्या तासाला बसणार आहे। म्हणजेच अप्रत्यक्षपणे त्याच्या हक्कावरती तुम्ही या हिंदी लादण्यामुळे किंवा हिंदी हा शब्द बाजूला ठेवत तिसरी भाषाच आपल्याला नकोय। मुळात तिसऱ्या भाषेलाच आपला मूळ विरोध आहे, कारण तिसरी भाषा आली की बाय डिफॉल्ट त्याचं शेपूट म्हणून हिंदीच येणार हे आपल्याला आता स्पष्ट झालेलं आहे। म्हणून या मुद्द्यावरती विरोध आपला गरजेचा आहे की तिसरी भाषाच नको। तिसरी भाषा त्याला वेगळ्या वयोगटामध्ये गेल्यानंतर होणार आहे आणि आपल्या शिक्षण प्रक्रियेमध्ये पण तेच आहे। सुरुवातीला आपण परिसर अभ्यास म्हणून ते शिकवतो, हळूहळू मग नंतर त्याला सामाजिक शास्त्रांकडे नेतो। सुरुवातीला सामान्य विज्ञान म्हणून शिकवतो आणि नंतरच्या टप्प्यामध्ये मग त्याला सायन्स फर्स्ट, सेकंड, विज्ञान तंत्रज्ञान या पद्धतीने नेतो। सुरुवातीला त्याला फक्त गणित म्हणूनच शिकवतो आणि मग त्याचं अल्जेब्रा, जॉमेट्रीमध्ये बायफर्केशन करतो। नंतर एक्सपान्शन तुम्ही त्या लेवलला गेल्यानंतर करा, पण सुरुवातीलाच 3 भाषा जर त्याला घुसडल्या आणि एकमेकांशी न जोडणाऱ्या 2 भाषा जर त्याच्या समोर एकाच देवनागरी स्क्रिप्टच्या आल्या तर 100% त्याच्या मेंदूंची जी काही विकास वाढ आहे ती खुंटणार आहे आणि अप्रत्यक्षपणे त्याच्यावरती दुष्परिणाम होण्याची शक्यता जास्त आहे। आणि मग तुमचा जो पंचकोश विकास अपेक्षित आहे त्या पंचकोश विकासाचे जे स्टेप्स आहेत ते योग्य क्रमाने जाऊ देत ना। त्याचा अन्नमय कोश पहिल्यांदा पूर्ण होऊ द्या, मग प्राणमय कोशाकडे जाऊ द्या। पण तुम्ही अन्नमय कोश पूर्ण विकसित व्हायच्या आधीच प्राणमय कोशाकडे जर त्याला न्यायला लागला तर तो अन्नमय कोशच मुळात कुपोषित राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे तो विचार इथं महत्त्वाचा आहे आणि फार सविस्तर बोलायची गरज नाही, कारण मला शासनानेच भरपूर कागद उपलब्ध करून दिलेले। राज्य अभ्यासक्रम आराखडा प्रेस नोट 27 मे 2024। राज्य अभ्यासक्रम आराखड्याची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये SCERT नेच पब्लिश केलेली आहेत। तेच पेज आहे आणि त्याच्यातलाच
दुसरा टप्पा आहे म्हणजे स्टेटमेंटच आहे ते 3री ते 12वी अभ्यासक्रम तयार करण्यासाठी राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 मसुदा तयार करण्यात आला आहे। या मसुद्यामध्ये समाविष्ट वैशिष्ट्यपूर्ण बाबी पुढीलप्रमाणे आहेत। त्यातला आकडा 1, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील तरतुदीनुसार अभ्यासक्रम व पाठ्यक्रम निर्मिती केली आहे। स्तरनिहाय व इयत्तानिहाय क्षमता यांची स्पष्टता आणण्यात आलेली आहे, मान्य। दुसरा आकडा भाषा, इयत्ता 1ली ते 10वी साठी मराठी व इंग्रजी अनिवार्य। आणि दुसरा मुद्दा आहे 6वी पासून हिंदी संस्कृतसह अन्य भारतीय भाषा व परदेशी भाषा शिकण्याचा पर्याय। इथंच त्यांनी दिलेले म्हणजे 2 भाषा अनिवार्य 1ली ते 10वी पर्यंत। आणि आता मात्र काय झालेलं आहे, 3री भाषा। तुमचीच वाक्य तुमच्या स्टेटमेंटशी जुळत नाहीयेत, हे इथे स्पष्ट दिसतंय। आता अनेक ठिकाणी मी बोललेला जो शब्द आहे घुसडणे, हा घुसडण्याचा संदर्भ काय येतो बघा। राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण ज्यावेळी प्रसिद्ध झाला त्याच्या नियोजनामध्ये कुठेही 3ऱ्या भाषेचं अस्तित्व अजिबात नाही, एका शब्दाचाही उल्लेख त्याच्यामध्ये नाही। आता नंतरचं जे शालेय शिक्षण तयार झालं त्या शालेय शिक्षणामधली जी भाषा समिती होती किंवा भाषा विषय गट जो होता त्यांनी काय वाक्य लिहिले पहा, आरोहण भाषेचे अस्खलित वाचन करण्याबरोबरच आकलन क्षमता प्राप्त करणे आवश्यक आहे। R2/R3 R2/R3 भाषेतील किमान वाचन आणि लेखन कौशल्याची ओळख होणे अपेक्षित आहे। पुढं इयत्ता 1ली पासून सर्व माध्यमांच्या शाळांकरता R3 भाषा अनिवार्य असेल, हे कोण सांगते? शालेय शिक्षणची समिती सांगते। सर्व माध्यमांच्या शाळांकरता R3 भाषा अनिवार्य असेल, याप्रमाणे पायाभूत स्तर अभ्यासक्रम आराखड्यात बदल करावा, असं कोण सांगते? 3री ते 12वीची समिती। हा सुचवण्याचा अधिकार या समितीला होता का? हा पहिला प्रश्न। पुढे आपण जाऊयात, अधिकार होता असं आपण म्हणलं, पुढचा प्रश्न आहे की या नोटिफिकेशन प्रमाणे पायाभूत आराखड्यामध्ये बदल केला का? आणि केला असं जर उत्तर असेल तर तो प्रसिद्ध केला आहे का? तर या दोन्ही माझ्या प्रश्नांची उत्तरं 100% नाही अशीच आहेत। म्हणजे हा सुचवलेला बदल पायाभूत आराखड्यामध्ये केलाच नाही, आणि केला असं जर म्हणत असतील तर तो कुठेही प्रसिद्ध झाला नाही, कारण पायाभूत आराखडा रिवाइज कॉपी अशी कुठेही प्रसिद्ध झालेली नाही। जी कॉपी प्रसिद्ध आहे ती त्याच वेळी पब्लिश केलेली एकच कॉपी आहे। याचाच अर्थ 3री भाषा ही मूळ आराखड्यात नसलेली, नंतर घुसडण्यात आलेली, कोणाच्या तरी सूचनेनं, कोणाच्या तरी डोक्यानं, कोणाच्या तरी सल्ल्यानं, कोणाच्या तरी दबावानं हे या ठिकाणी स्पष्ट होते। पुढचा कागद आहे आत्ताच चर्चा केल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये मराठी इंग्रजी व्यतिरिक्त राज्यमंडळाच्या शाळांमध्ये मराठी ही भाषा काही वर्षापासून माध्यम भाषा व इंग्रजी भाषेसाठी शिकवण्यात येते। या विद्यार्थ्यांचे प्रमाण एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये 10% ते 10% पण नाहीये। इयत्ता 1लीसाठी अंदाजे 20 लाख विद्यार्थ्यांपैकी 2 लाख असं मोग म्हटलेलं आहे विद्यार्थी 3री भाषा आनंदाने शिकतात, हे परस्पर वाक्य तिथं मांडलेलं आहे। आनंदाने शिकतात, कुणी कशाच्या आधारे ठरलं काही नाही। त्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे आदरणीय शिक्षण मंत्री महोदय आणि इतर अधिकारी यांच्या पत्रकार परिषदेमध्ये झालेला जो भाग आहे त्याच्यामध्ये समोरच्याची तोंड बंद करण्यासाठी एक छान शब्द तिने वापरला होता, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट। हे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट काय आहे, त्याची अंमलबजावणी कशी होईल, कुठल्या स्तरावर होईल, याची कुठेही ऑन पेपर स्पष्टता अद्यापही नाही। आणि अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटचं कन्सेप्ट काय असं जर विचारलं तर एखाद्या विद्यार्थ्याने 30 तास अध्ययन केलं की त्याला 1 क्रेडिट पॉईंट दिला जातो, एवढं साधं गणित आहे। 30 तास अध्ययन केलं की त्याला 1 क्रेडिट पॉईंट दिला जाईल। मग आपली मुलं एका भाषेमध्ये क्रेडिट पॉईंटला कमी पडतील असं त्यांच्या विश्लेषणामध्ये कुठेतरी दिसते।
जर इकडं कमी पडतील तर त्याला पॅरलल त्यांनी दुसरी भाषा तेवढी जास्त वेळ शिकलेली, त्यामुळे त्याची रिकव्हरी तिथं व्हायला अर्थ पाहिजे. आणि शिवाय या 3 भाषांचा कन्सेप्ट त्याच्या भविष्यातल्या शिक्षणामध्ये मेडिकलला येणार आहे का, इंजिनिअरिंगला येणार आहे का, पॉलिटेक्निकला येणार आहे का, आणि त्याच्या प्रवेश प्रक्रिया या क्रेडिट पॉईंटवरती होणार आहेत का जेई आणि नीटवरती होणार आहेत का त्याच्या त्या मेरिटवरती होणार आहेत, याची कुठेही स्पष्टता नाही. म्हणजे क्रेडिट पॉईंटचा जो काही लाभ होणार आहे, जे काही नुकसान होणार आहे, त्याची स्पष्टता भविष्यातलं चित्र कुठलंही आता स्पष्ट नाही. फक्त समोरच्याचं तोंड गप्प करावं की ज्याच्यामध्ये तुमचा अभ्यास नाही, त्यामुळे तुम्ही याला काही क्रॉस करणार नाही, म्हणून ते दिलेलं उत्तर आहे. आणि या क्रेडिटच्या बाबतीमध्ये ही दिशाभूल जर होत असेल, आणि मग जर अशी परिस्थिती आहे तर ज्या राज्यांनी हे धोरण स्वीकारलंच नाही त्यांना क्रेडिट पॉईंटचा तोटा नुकसान होणार आहे का नाही. कितीतरी राज्य आपल्याकडे अशी आहेत की ज्यांनी अशा पद्धतीचं त्रिभाषा सूत्र स्वीकारण्यासाठी पूर्णपणे नकार दिला आहे. कर्नाटक आहे, तामिळनाडू आहे, तेलंगणा आहे, आंध्र आहे, अजूनही काही राज्य आहेत की ज्यांनी त्रिभाषा सूत्र नाकारलेलं आहे. मग या मुलांचं भवितव्य धोक्यात नाही का, का फक्त आपल्याच राज्याची खूप काळजी आहे, हा प्रश्न त्या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर येतोय. काही काही वाक्य मुद्दाम हायलाईट केलेली आहेत. ती म्हणजे 5-3-3-4च्या शैक्षणिक कार्याचं संनियंत्रण करण्यासाठी सुकाणू समितीनं मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी भाषा 3 म्हणून हिंदी भाषा पहिलीपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. म्हणजे निर्णय कधी झाले, केव्हा झाले हे एक्सपोज नाही केलं, पण त्यांच्या ड्राफ्टमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हा उल्लेख आलेला आहे. आणि त्यानुसार आत्ता जी परिपत्रकं काढली त्या परिपत्रकामध्ये 2022चा केंद्राचा आराखडा आणि त्यानंतर डायरेक्ट 16 एप्रिलचं पत्र, 25चं पत्र, हेच 2 रेफरन्स आहेत. मधला कुठलाही रेफरन्स त्याच्यामध्ये नाही. म्हणजे मधले तुमचे जर 2 रेफरन्स तुमच्या आराखड्याचे असतील, त्याच्यामध्ये जरी तरतूद असेल तर तुम्ही पुढे जाऊ शकता, परंतु 2022चा एक रेफरन्स आणि त्यानंतर 16 एप्रिल 2025चा रेफरन्स, अशा 2 रेफरन्सनी ही पुढची अंमलबजावणीची पत्र काढलेली आहेत. आणि त्याचबरोबर 20 विद्यार्थ्यांचा जो मुद्दा आहे, त्या विद्यार्थ्यांना ती भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यासाठी मान्यता देण्यात येईल. या विद्यार्थ्यांनी हिंदी या तृतीय भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दाखवल्यास त्या विद्यार्थ्यांना ती भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यास मान्यता देण्यात येईल. तथापि हिंदी ऐवजी इतर भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्यास इच्छुकता दर्शवणाऱ्या विद्यार्थ्यांनी इयत्तानिहाय संख्या किमान 20 असणे आवश्यक आहे. म्हणजेच कशा पद्धतीने नाकारायचं ती व्यवस्था इथं केलेली आहे. हिंदीऐवजी इतर तृतीय भाषा शिकण्याकरता वरीलप्रमाणे किमान 20 विद्यार्थ्यांनी इच्छुकता दर्शवल्यास त्या भाषेच्या अध्यापनाकरता शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल. आहे त्या शाळांना शिक्षक उपलब्ध नाहीत, आणि कोण शिक्षक उपलब्ध करून देणार आहे. आणि शिवाय गृहीत धरू आपण की 4 वर्ग आहेत, त्या 4 वर्गांपैकी एकाच वर्गाच्या 20 विद्यार्थ्यांनी मागणी केली. कुठला शिक्षक देणार आहे तुम्ही? पुन्हा म्हणणार पूर्ण वेळ नसेल अर्ध वेळ देऊ, अर्ध वेळ नसेल कंत्राटी देऊ, कंत्राटी नाही CHB वरती देऊ. पण हे सगळे आधांतरी विषय आहेत. आणि शिवाय हे काय सगळं माझ्यासमोर आहे, त्या भाषेच्या अध्यापनाकरता शिक्षक उपलब्ध करून देईल. अन्यथा पळवाट तयार आहे तिथं, अन्यथा सदर भाषा ही ऑनलाईन पद्धतीने शिकवण्यात येईल. पहिलीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिकवण्याची तयारी शासनानं केलेली आहे. आणि त्याशिवाय अजून एका ठिकाणी उल्लेख केले की या संदर्भातील व्यवस्था शिक्षण आयुक्त कार्यालयामार्फत करण्यात येईल. मी एक प्रामाणिक वाक्य वापरलं की शिक्षण आयुक्त या व्यक्तींना आम्ही ओळखत नाही. ते तुमचे साहेब असतील, तुमच्या 5-6 संचालकांचे ते साहेब असतील, परंतु ते आमच्या शिक्षण व्यवस्थेचे साहेब नाहीत. आम्ही शिक्षण संचालक प्राथमिक, माध्यमिक, SSC बोर्ड, बालभारती, MPSP हे जे वरिष्ठ अधिकारी उच्च शिक्षण या संचालकांना ओळखतो, कारण ते आमच्या प्रत्यक्ष प्रक्रियेशी प्रशासनाचे प्रमुख आहेत. तुमच्यामध्ये ताळमेळ नाही म्हणून ते पद अस्तित्वात आलं, हा विषय थोडासा वेगळा आहे.
पण आयुक्तांना आम्ही थेट ओळखत नाही किंवा आयुक्त थेट आम्हाला कुठल्याही प्रकारचे आदेशपत्र काढत नाही. पुन्हा एकदा आपल्या ड्राफ्टकडेच येऊयात. पान नंबर 11 वर लिहिलेलं आहे, पायाभूत स्तर हा स्तर इयत्ता 3री ते 8 वयोगटाचा आहे. पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान विकसित करण्यासाठी या स्तरामध्ये पुरेसा भर देण्यात आलेला आहे. या स्तरावर विद्यार्थी 2 भाषा शिकतात, R1 आणि R2. तसेच या स्तराच्या अखेरीस पायाभूत साक्षरता प्राप्त करणं अपेक्षित आहे. म्हणजे ड्राफ्टमध्ये R1 R2 आलेले आणि कुठेतरी पुन्हा आधांतरी उल्लेख R3चा आलेला आहे. बहुभाषिक क्षमता, विद्यार्थ्यांना किमान 3 भाषांमध्ये स्वतंत्रपणे स्वतःला व्यक्त करणारा वक्ता, वाचक आणि लेखन होण्यास मदत करणे ही भाषा शिक्षणाची उद्दिष्टे. वय 8 पर्यंत R1 आणि R2 भाषांमध्ये कार्यात्मक साक्षरता आणि वय वर्षे 14 पर्यंत R1 R2 R3 मध्ये भाषांवर प्रभुत्व मिळवता आले पाहिजे, हे SCFची भाषा समितीच म्हणते. म्हणजे वेगळी कागद शोधण्याची गरज नाही, सगळी ॲज इट इज आपल्या SCFच्या ड्राफ्टमधलीच उदाहरणं आहेत. त्यानंतर मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे जे वेळापत्रक पायाभूत स्तरचं प्रसिद्ध केलं, या पायाभूतच्या वेळापत्रकामध्ये परिपाठ 30 मिनिटं, R1 30 मिनिटं, R1 शब्द ओळख 30 मिनिटं, मध्यंतर 15 मिनिटं, गणित 60 मिनिटं, कला 30 मिनिटं, दीर्घ मध्यंतर 60 मिनिटं, R1 लेखन वाचन 30 मिनिटं, R2 60 मिनिटं, लघु मध्यंतर आणि 30 मिनिटं शारीरिक शिक्षण, आरोग्य आणि कार्यशिक्षण. म्हणजे जाहीर केलेलं वेळापत्रक म्हणजे मुळात आराखड्यातच नाही, त्यामुळे नियोजित वेळापत्रकात सुद्धा R1 आणि R2 गणित या 3च भाषा आहेत. आणि शिवाय मगाशी म्हटल्याप्रमाणे कला, कार्यानुभव, कार्यशिक्षण आणि शारीरिक शिक्षण याच 6 विषयांचा समावेश आहे. 7वा विषय हा कुठून कसा आला हा खूप संशोधनाचा विषय आहे. आणि पुन्हा एकदा मगाशी म्हटल्याप्रमाणे हा राजकारणाचा आणि इगोचा प्रश्न नाही. माघार घेतली म्हणून कुणी तुम्हाला नावं ठेवणार नाही किंवा करून दाखवलं म्हणून तुम्हाला कोणी राष्ट्रीय पुरस्कार पण देणार नाही. त्यामुळं तुमच्या इगो आणि तुमचं राजकारण बाजूला ठेवून या बालकांच्या मानसशास्त्राचा विचार करून आणि त्याच्या मेंदूच्या विकासाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी न येता त्या बालकाला आनंददायी शिक्षण देण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करता येतील याचा सकारात्मक विचार व्हावा अशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.